नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ॲडव्होकेट योगेश रुडे आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये FIR बद्दल माहिती घेतली. FIR झाल्यानंतर जी कॉग्निझेबल दखलपात्र गुन्ह्यामध्ये जी माहिती दिली जाते त्याच्यानंतर FIR रजिस्टर होते आणि ती FIR रजिस्टर झाल्यानंतर त्या व्यक्तीला ज्याच्या विरुद्ध FIR रजिस्टर झाली त्या व्यक्तीला अरेस्ट होती. तर ही अरेस्ट कशा पद्धतीने केल्या जाते, कोण अरेस्ट करू शकतं, कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये कोणाला अरेस्ट करण्याची पॉवर आहे, त्या अरेस्ट केलेल्या व्यक्तीला काय अधिकार आहेत हे आपण आता कलम 41 ते कलम 60A फौजदारी प्रक्रिया संहितेचे याच्यामध्ये आपण आता बघणार आहोत. तर कलम 41 काय म्हणतं हे बघू आपण आता. कलम 41 असं सांगतं, व्हेन पोलीस मे अरेस्ट विदाऊट वॉरंट, म्हणजे विदाऊट कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये, हे तुम्हाला आता सांगतो, कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये वॉरंटची गरज नाही, त्या व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी वॉरंटची गरज नाही कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये, दखलपात्र गुन्ह्यामध्ये. तर 41 काय सांगतं, व्हेन पोलीस मे अरेस्ट विदाऊट वॉरंट, म्हणजे सब कलम त्याचं एक काय सांगतं, पोटकलम 1, एनी पोलीस ऑफिसर मे विदाऊट अन ऑर्डर फ्रॉम अ मॅजिस्ट्रेट अँड विदाऊट अ वॉरंट अरेस्ट एनी पर्सन, म्हणजे मॅजिस्ट्रेटची ऑर्डरही नाही आणि वॉरंटही नाही, ह्या दोन्ही गोष्टीची आवश्यकता नाही त्या व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी. कधी त्याचं ए काय सांगतं बघू, स्पोर्ट कलमचं ए, हू कमिट्स इन द प्रेझेन्स ऑफ अ पोलीस ऑफिसर अ कॉग्निझेबल ऑफेन्स, त्या व्यक्तीने पोलीस ऑफिसरच्या समोर एखादा दखलपात्र गुन्हा केला असेल त्यावेळेस. दुसरं, अगेन्स्ट हुम अ रिझनेबल कंप्लेंट हॅज बीन मेड ऑर क्रेडिबल इन्फॉर्मेशन हॅज बीन रिसिव्ड ऑर रिझनेबल सस्पिशन एक्झिस्ट दॅट ही हॅज कमिटेड अ कॉग्निझेबल ऑफेन्स punishable with imprisonment for a term which may be less than 7 years or which may extend to 7 years, whether with or without fine, if the following conditions are satisfied, namely, त्या व्यक्तीच्या विरोधात काहीतरी विश्वासराह्य क्रेडिबल इन्फॉर्मेशन ही रिसीव्ह झाली की, आणि त्या इन्फॉर्मेशनवरून असं समजण्यात येतं की त्यांनी 7 वर्षापेक्षा जास्तचा गुन्हा केलेला आहे. तर तो कसा आहे ह्याच्या पुढचं पॅरा 1 बघू आपण त्याचा. द पोलीस ऑफिसर हॅज रिझन टू बिलीव्ह ऑन द बेसिस ऑफ सच कंप्लेंट इन्फॉर्मेशन ऑर सस्पेशन दॅट सच पर्सन हॅज कमिटेड द सेड ऑफेन्स, त्या पोलीस ऑफिसरला असा संशय आला पाहिजे, संशय बळवतो की ह्या व्यक्तीने ह्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे. जो गुन्हा त्यांनी FIR मध्ये माहिती दिली तो प्रकारचा गुन्हा त्या व्यक्तीने केला आहे असं पोलीस ऑफिसरला जेव्हा विश्वास पडतो त्यावेळेस पोलीस ऑफिसर त्या व्यक्तीला अरेस्ट करू शकतो विदाऊट वॉरंट. नंबर 2 काय सांगतं, द पोलीस ऑफिसर इज सॅटिस्फाईड दॅट सच अरेस्ट इज नेसेसरी, पोलीस ऑफिसरनी सॅटिस्फाय केलं पाहिजे ही अरेस्ट का नेसेसरी, का गरजेची, त्या व्यक्तीला अरेस्ट करणं का गरजेचं आहे हे याच्यामध्ये पुढे दिलेले. टू प्रिव्हेंट सच पर्सन फ्रॉम कमिटिंग एनी फर्दर ऑफेन्स, त्या व्यक्तीला पुढील अजून कोणता गुन्हा करण्यापासून वंचित ठेवणं किंवा त्या व्यक्तीने अजून पुढचा गुन्हा करू नये यासाठी त्याला अरेस्ट करणं एक कारण. दुसरं कारण, फॉर प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन ऑफ द ऑफिस, त्या गुन्हा जो घडलाय त्या गुन्ह्याचं इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपर झालं पाहिजे. त्या इन्व्हेस्टिगेशन करताना त्या व्यक्तीने त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आणू नये या कारणासाठी सुद्धा त्याला अरेस्ट केले जाऊ शकते. नंबर 3, टू प्रिव्हेंट सच पर्सन फ्रॉम कॉझिंग द एव्हिडन्स ऑफ द ऑफेन्स टू डिसअपियर ऑर टेम्परिंग विथ सच एव्हिडन्स इन एनी मॅनर, म्हणजे त्या गुन्ह्यामध्ये जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला असं वाटतं की ह्या व्यक्तीला जर अरेस्ट जर केलं नाही तर हा व्यक्ती जो एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स टॅम्पर करण, म्हणजे त्या एव्हिडन्सची मोडतोड करण किंवा तो एव्हिडन्स नष्ट करू शकन किंवा त्या एव्हिडन्स बदलू शकतो, काहीही करू शकतो त्या एव्हिडन्स सोबत. तर हे एक कारण आहे त्या व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी. चौथं कारण काय आहे, टू प्रिव्हेंट सच पर्सन फ्रॉम मेकिंग एनी इंड्युसमेंट, थ्रेट ऑर प्रॉमिस टू एनी पर्सन अक्वेंटेड विथ द फॅक्ट्स ऑफ द केस so as to deceive him from disclosing such facts to the court or to the police officer. तो व्यक्तीला अरेस्ट करणं का गरजेचं हे चौथं कारणाचं काय सांगतं की जे व्यक्ती त्या गुन्ह्यामध्ये जबाब देऊ शकतात, म्हणजे विटनेस राहू शकतात त्या गुन्ह्यामध्ये, त्या व्यक्तींना ज्या व्यक्तीला अरेस्ट करायची आहे तो व्यक्ती त्या व्यक्तींना धमकवू शकतो, त्यांना भीती दाखवू शकतो, त्यांना काहीतरी लोभास बळी पडू शकतो. अशा प्रकारचं काहीही त्या व्यक्ती कृत्य करण याच्या भीतीपोटी त्या माणसाला चौथ्या कारण देऊन त्याला अरेस्ट केल्या जाऊ शकते. 5वं कारण काय सांगतं, ॲज अनलेस सच पर्सन इज अरेस्टेड
हिज प्रेझेन्स इन द कोर्ट वेनेवर रिक्वायर्ड कॅन नॉट बी इन्शुअर्ड. म्हणजे त्या व्यक्तीला जर अरेस्ट केलं नाही तर त्याचा प्रेझेन्स म्हणजे त्या कोर्टामध्ये हजर राहीनच याची काही गॅरंटी राहणार नाही. त्यामुळे त्याला अरेस्ट करणं, कोर्टात प्रेझेंट करण्यासाठी त्याला अरेस्ट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. पुढे काय सांगितलंय, अँड द पोलीस ऑफिसर शॅल रेकॉर्ड व्हाईल मेकिंग सच अरेस्ट हिज रिझन्स इन रायटिंग. पोलीस ऑफिसरला हे वरचे कारण हे ह्या वरच्या कारणापैकी कुठलंही एक कारण किंवा एक किंवा पेक्षा त्याच्या जास्तपेक्षा कारण त्या पोलीस ऑफिसरला रेकॉर्ड करणं अत्यंत आवश्यक आहे की ह्या व्यक्तीला कशामुळे अरेस्ट करतोय, काय कारण आहे याला अरेस्ट करण्याचं, हे त्या पोलीस ऑफिसरला नोंदवणं लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. प्रोव्हायजो काय सांगतो त्याला, प्रोव्हाइडेड दॅट अ पोलीस ऑफिसर शॅल इन ऑल केसेस where the arrest of a person is not required under the provisions of this subsection record reasons in writing for not making the arrest. जर पोलीस ऑफिसरला ह्या जे वरती कारण सांगितले 5 कारणांपैकी कुठलंही एक कारण त्याला दिसत नसेल पोलीस ऑफिसरला तर तो अरेस्टही करू शकणार नाही, मग करण्याची गरजही नाही. तर त्यासाठी सुद्धा त्यांना कारण द्यावं लागेल की याला का अरेस्ट करण्याचं का गरज नाही. अरेस्ट करण्यासाठी कारण द्यायचं, अरेस्ट न करण्यासाठी कारण द्यायचं. त्याचं पुढचं काय सांगतं बघू, अगेन्स्ट हुम credible information has been received that he has committed a cognizable offense punishable with imprisonment for a term which may extend to more than 7 years, whether with or without fine or with death sentence, and the police officer has reason to believe on the basis of that information that such person has committed the said offense. हे याच्यामध्ये असं सांगितलं की त्या व्यक्तीने दखलपात्र गुन्हा केला आहे, तो दखलपात्र गुन्हा 7 वर्षाच्या पुढं आणि डेथ सेंटेन्सपर्यंत पनिशेबल आहे अशा पद्धतीचा त्या व्यक्तीने गुन्हा केला आहे आणि त्याची अरेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. हे ह्या BA सेक्शन 41चं सबसेक्शन 1 मधील BA सब क्लॉज BA मध्ये सांगितलेलं आहे की त्या व्यक्ती जर 7 वर्षाच्या पुढची आणि डेथ सेंटेन्स म्हणजे फाशीच्या शिक्षेपर्यंतचा जर गुन्हा केला असेल त्या व्यक्तीने तर त्याला अरेस्ट करणं गरजेचं आहे. सी काय सांगते त्याच्यामध्ये, हु हॅज बीन प्रोक्लेम्ड ॲज अन ऑफेंडर इदर अंडर धिस कोड ऑर बाय ऑर्डर ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. तो व्यक्ती प्रोक्लेम म्हणजे घोषित गुन्हेगार आहे. म्हणजे जसं आपण एखादा अट्टल गुन्हेगार म्हणतो त्याला की ज्याचं हे निघले, त्याचा वॉरंट निघले त्याच्या विरोधात आणि तो घोषित आरोपी की त्याच्यावर काही इनाम ठेवलेला आहे किंवा अजून काही ठेवलेलं आहे जे राज्य सरकारने केलेला असो किंवा ह्या कोडच्या अंतर्गत त्या व्यक्तीला प्रोक्लेम केलेला असो. प्रोक्लेम कसं काय कधी करतात काय हे या सेक्शन या CRPC मध्ये पुढे दिलेलं आहे, ते आपण नंतर बघणार आहोत. डी काय सांगते याचं, इन हुज पोझेशन एनिथिंग इज फाउंड विच मे रिझनेबली बी सस्पेक्टेड to be stolen property and who may reasonably be suspected of having committed an offense with reference to such things. एखाद्या व्यक्तीच्या जवळ एखादी अशी वस्तू सापडली की त्याचा असा संशय येऊ शकतो की त्यांनी ही वस्तू चोरून आणलेली आहे किंवा जी वस्तू आहे ही चोरीची वस्तू आहे किंवा त्यांनी स्वतः चोरून आणली किंवा त्याच्याकडे चोरीची वस्तू सापडली आहे, त्या व्यक्तीलाही अरेस्ट केलं जाऊ शकतं. ई who obstruct a police officer while in execution of his duty or who has escaped or attempts to escape from lawful custody. एखादा व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या ड्युटी बजावण्यापासून वंचित करत असेल, त्याच्या ड्युटीमध्ये अडथळा, त्याची ड्युटी करताना त्याला अडथळा असेल किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा पळून गेलेला व्यक्ती असेल लॉफुल कस्टडीमधून, तर त्या व्यक्तीलाही या सेक्शननुसार अरेस्ट केले जाऊ शकते. ई काय सांगतं, हु ऑब्स्ट्रक्ट हे आपण आता बघितलं. आपण F बघू, who is reasonably suspected of being deserted from any of the armed forces of the union. म्हणजे एखादा सैन्यातून जर पळून गेलेला व्यक्ती असेल तर त्यालाही अरेस्ट करण्याची पॉवर पोलीस ऑफिसरला ह्या सेक्शननुसार आलेली आहे. जी काय सांगतं, who has been concerned in or against whom a reasonable complaint has been made or credible information has been received or a reasonable suspicion exists of his having been concerned in any act committed at any place out of India which, if committed in India, would have been punishable as an offense and for which he is under any law relating to extradition or otherwise liable to be apprehended or detained in custody in India. याच्यामध्ये असं सांगितले की एखादा व्यक्ती ज्यांनी समजा दुसऱ्या देशामध्ये दुसऱ्या कंट्रीमध्ये ऑफेन्स केलाय आणि तो ऑफेन्स म्हणजे तो गुन्हा जे कृत्य केलंय त्यांनी ते कृत्य त्या कंट्रीमध्ये गुन्हे पनिशेबल नाहीये किंवा तो त्या कंट्रीमध्ये गुन्हा नाहीये, पण तो ह्या आपल्या भारत देशामध्ये तो जर का गुन्हा असेल तर त्या व्यक्तीलाही आपण अरेस्ट पोलीस ऑफिसर
त्या व्यक्तीलाही अरेस्ट करू शकते ह्या सेक्शन 41च्या पोटकलम जी नुसार. पोटकलम एच काय सांगतं, हू बिंग अ रिलीज कन्व्हिक्ट कमिट्स अ ब्रीच ऑफ एनी रूल मेड अंडर सबसेक्शन 5 ऑफ सेक्शन 356 नुसार एखाद्याला जर रिलीज केलंय पण तरी त्या रूल्स त्याच्या अंतर्गत त्याला जर का काही नियम ठरवून दिले असेल की ह्या नियमाच्या बाहेर तो काही करू शकत नाही, ते नियमाचं जर तो उल्लंघन करत असेल तर त्यावेळेसही त्याला अरेस्ट करण्याची पॉवर ह्या एच नुसार पोलीस अधिकाऱ्याला प्राप्त झालेली आहे. आय काय सांगतं, फॉर हुज अरेस्ट एनी एक्विजिशन वेदर रिटर्न ऑर ओरल हॅज बीन रिसिव्ड फ्रॉम अनादर पोलीस ऑफिसर प्रोव्हाइडेड दॅट the requisition specifies the person to be arrested and the offense or other cause for which the arrest is to be made, and it appears therefrom that the person might lawfully be arrested without a warrant by the officer who issued the requisition. एखाद्या दुसऱ्या पोलीस स्टेशननी किंवा दुसऱ्या ठिकाणाहून एखादा व्यक्ती अरेस्ट करण्याची ऑर्डर निघालेली किंवा वॉरंट निघालेले की हा व्यक्ती सस्पेक्टेड ह्या गुन्ह्यामध्ये किंवा ह्या ऑफेन्समध्ये त्याची गरज आहे, तर त्या व्यक्तीला सुद्धा पोलीस ऑफिसरला अरेस्ट करण्याची पॉवर ह्या सेक्शन 41 पोटकलम आय नुसार आलेली आहे. त्याचं पोटकलम 2 बघू आपण. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 42, नो पर्सन कन्सर्न इन अ नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स और अगेन्स्ट whom a complaint has been made or credible information has been received, a reasonable suspicion exists of his having so concerned shall be arrested except under a warrant or order of a magistrate. 42 सेक्शन 42 ला पकडून ज्या व्यक्तीच्या विरोधात नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स रजिस्टर आहे, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स किंवा त्याच्या विरोधात कंप्लेंट झाली आहे, त्या व्यक्तीला फक्त वॉरंट असल्यावर किंवा कोर्टाची मॅजिस्ट्रेटची ऑर्डर असल्यावरच त्याला अरेस्ट करता येईल. हे पोटकलम 2 सांगतं कलम 41चं. कलम 41A बघू आपण त्याचं काय म्हणणं आहे. कलम 41A, नोटीस ऑफ अपिअरन्स बिफोर पोलीस ऑफिसर. द पोलीस ऑफिसर शाल इन ऑल केसेस वेअर द अरेस्ट ऑफ अ पर्सन इज नॉट रिक्वायर्ड अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 41 issue a notice directing the person against whom a reasonable complaint has been made or credible information has been received or a reasonable suspicion exists that he has committed a cognizable offense to appear before him or at such other place as may be specified in the notice. जसं आपण कलम 41च्या 1 मध्ये बघितले की पोलीस ऑफिसरला अरेस्ट का करायचं किंवा अरेस्ट का नाही करायचं ह्या दोन्हीची कारणं लिहावी लागतात. त्याच पद्धतीनं इथं असं सांगण्यात आलंय की ज्या व्यक्तीला अरेस्ट करण्याची गरज नाही असं पोलीस ऑफिसरला वाटतंय त्या व्यक्तीला फक्त ह्या सेक्शननुसार नोटीस जाणार की तुम्ही इथं येऊन भेटा किंवा ह्या पोलीस स्टेशनमध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा रजिस्टर झालाय त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नोटीस बजावण्यात येईल की तुम्ही इथे येऊन भेटा, तुमच्या विरोधात असा कॉग्निजेबल गुन्हा दाखल झालाय, त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे किंवा काय असेल ती प्रोसेस ते पोलीस ऑफिसर पूर्ण करते. पुढे बघू आपण. Where such a notice is issued to any person, it shall be the duty of that person to comply with the terms of the notice. ज्या व्यक्तीच्या विरोधात ही नोटीस आली आहे त्या व्यक्तीला त्या नोटीसमध्ये जे दिलंय त्या नोटीसचं पालन करणं त्याला बंधनकारक आहे सबसेक्शन 2 नुसार. सबसेक्शन 3 काय सांगतं, where such person complies or and continues to comply with the notice, he shall not be arrested in respect of the offense referred to in the notice unless, for reasons to be recorded, the police officer is of the opinion that he ought to be arrested. ज्या व्यक्तीच्या विरोधात ही नोटीस गेली त्या व्यक्तीला अरेस्ट होणार नाही, पण तरीही त्याच्यानंतर पुन्हा अजून काही प्रकार त्याच्यामध्ये घडला तर पोलीस ऑफिसर त्याला अरेस्ट करून त्या बाबतीत अरेस्ट का केलं याच्यासाठी रिझन्स रेकॉर्ड करून रायटिंगमध्ये लिहू शकतो की काय ह्या व्यक्तीला अरेस्ट करणं गरजेचं आहे. 4 काय सांगतं, वेअर सच पर्सन ॲट एनी टाइम फेल्स टू कंप्लाय विथ द टर्म्स ऑफ द नोटीस ऑर इज अनविलिंग टू आयडेंटिफाय हिमसेल्फ, द पोलीस ऑफिसर मे सब्जेक्ट टू such orders as may have been passed by a competent court in this behalf, arrest him for the offense mentioned in the notice. जो व्यक्ती त्या नोटीसच्या अंमलबजावणी करणार नाही, त्या नोटीसमध्ये जे दिलेल्या नियमाचं अटीचं शर्तीचं पालन करणार नाही त्या व्यक्तीला पोलीस ऑफिसर अरेस्ट करू शकतात. 41B काय सांगतं,
प्रोसिजर कलम 41B प्रोसिजर ऑफ अरेस्ट अँड ड्युटीज ऑफ ऑफिसर मेकिंग अरेस्ट. प्रोसिजर ऑफ अरेस्ट कशा पद्धतीनं करायची आणि ड्युटीज ऑफ ऑफिसर मेकिंग अरेस्ट, जो ऑफिसर अरेस्ट करणार आहे त्याच्या काय ड्युटी आहे हे आपण 41B मध्ये आता बघणार आहोत. एव्हरी police officer while making an arrest shall bear an accurate, visible and clear identification of his name which will facilitate easy identification. त्या ऑफिसरनी त्याचं आयडेंटिफिकेशन म्हणजे तो ऑफिसर कोणता आहे, कोणत्या रँकचा आहे किंवा काय तो ऑफिसर आहे का नाही हे त्या पुढच्या व्यक्तीला समजणं अरेस्ट करायच्या वेळेस अत्यंत आवश्यक आहे. हे याच्यानुसार सांगायचं. म्हणजे जसं आपण आता बघू पोलीस ऑफिसर त्यांना युनिफॉर्म घालणं, त्या युनिफॉर्मवर त्यांच्या नेम प्लेट असती, हे सगळ्या गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या पोलीस ऑफिसरला, जो पोलीस ऑफिसर त्या व्यक्तीला अरेस्ट करायला जाईल त्यावेळेस. बी काय सांगतं, प्रिपेअर अ मेमोरंडम ऑफ अरेस्ट विच शॅल बी अटेस्टेड by at least one witness who is a member of the family of the person arrested or a respectably member of the locality where the arrest is made. अरेस्ट पंचनामा म्हणतात याला. मेमोरंडम ऑफ अरेस्ट म्हणजे अरेस्ट पंचनामा. अरेस्ट पंचनामा ज्यावेळेस त्या व्यक्तीला अरेस्ट केली त्यावेळेस त्या व्यक्तीच्या घरातील एखादा व्यक्ती किंवा त्या एरियामधील, त्या लोकॅलिटीमधील रिस्पेक्टेबल पर्सनचे विटनेस म्हणून सिग्नेचर घेण्यात जाणार त्या अरेस्ट पंचनामावर. नंबर 2 काय सांगते त्याचं, काउंटर साइन बाय द पर्सन अरेस्टेड, आणि त्याच सोबत त्याच्यावर काउंटर साइन घेतली जाणार ज्या व्यक्तीला अरेस्ट केली त्या व्यक्तीचं. सी काय सांगतं, इन्फॉर्म द पर्सन अरेस्टेड अनलेस द मेमोरंडम इज अटेस्टेड बाय अ मेंबर ऑफ हिज फॅमिली दॅट ही हॅज अ राईट टू हॅव अ रिलेटिव्ह or a friend named by him to be informed of his arrest. जर अरेस्ट पंचनामाच्या वेळेस जर त्या व्यक्तीच्या परिवारातील जर कोणी व्यक्ती गैरहजर असेल त्यावेळेस, तर त्या व्यक्तीला, त्याच्या मित्राला किंवा त्याच्या परिवारातील व्यक्तीला फोन करण्याचा किंवा इन्फॉर्म करण्याचा पूर्ण अधिकार ह्या पोटकलम सी नुसार दिलेला आहे. कलम 41B. कलम 41C काय सांगतं, कंट्रोल रूम ॲट डिस्ट्रिक्ट, जिल्ह्याच्या ठिकाणी कंट्रोल रूम राहणार हे सांगण्यात आले आहे. याच्यामध्ये द स्टेट गव्हर्नमेंट शॅल इस्टॅब्लिश अ पोलीस कंट्रोल रूम इन एव्हरी डिस्ट्रिक्ट अँड ॲट स्टेट लेवल. प्रत्येक जिल्ह्याला आणि राज्याच्या लेवलवर कंट्रोल रूम राहणार. त्या कंट्रोल रूममध्ये काय असणार, नंबर 2, द स्टेट गव्हर्नमेंट शॅल कॉज टू बी डिस्प्लेड ऑन द नोटीस बोर्ड केप्ट आउटसाइड द कंट्रोल रूम ॲट एव्हरी डिस्ट्रिक्ट द नेम्स अँड ॲड्रेसेस ऑफ द पर्सन्स अरेस्टेड अँड द नेम अँड डेजिग्नेशन ऑफ द पोलीस ऑफिसर हू मेड द अरेस्ट. जे व्यक्ती अरेस्ट झाली, ज्या पोलीस ऑफिसरने अरेस्ट केले त्या पोलीस ऑफिसरचं डेजिग्नेशन म्हणजे त्याचं पद आणि त्या पोलीस ऑफिसरचं, त्या व्यक्तीचं नाव, ॲड्रेस हे सगळं त्या नोटीस बोर्डवर तिथं लावलेलं असेल डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूमच्या. 3 काय सांगतं, द कंट्रोल रूम ॲट द पोलीस हेडक्वार्टर ॲट द स्टेट लेवल शॅल कलेक्ट फ्रॉम टाइम टू टाइम डिटेल्स अबाउट द पर्सन अरेस्टेड, नेचर ऑफ द ऑफेन्स विथ विच दे आर charged and maintain a database for the information of the general public. हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे की राज्याच्या लेवलवर, राज्य पातळीवर वेबसाईट, जी पोलीस ऑफिसरची आज वेबसाईट आहे, हे आता इथं वेबसाईटबद्दल उल्लेख आलेला नाही, पण पुढं डेव्हलपमेंट अशी झाली की आज पोलीस ऑफिसरची जी वेबसाईट आहे, महाराष्ट्र पोलीसची जी वेबसाईट आहे, त्या पोलीस वेबसाईटवर दिवसभरात कोण अरेस्ट झाले, कोणत्या गुन्ह्यामध्ये अरेस्ट झाले, त्यांना कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये अरेस्ट केलंय, त्यांना कोणत्या पोलीस अधिकाऱ्याने अरेस्ट केले, ह्या सगळ्याबद्दलची डिटेल महाराष्ट्र पोलीस यांच्या वेबसाईटवर दिलेली आहे. कलम 41D काय सांगतं, राईट ऑफ अरेस्टेड पर्सन टू मीट अन ॲडव्होकेट ऑफ हिज चॉईस ड्युरिंग इंटरॉगेशन. व्हेन एनी पर्सन इज अरेस्टेड अँड इंटरॉगेटेड बाय द पोलीस ही शॅल बी इंटायटल्ड टू मीट अन ॲडव्होकेट ऑफ हिज चॉईस ड्युरिंग इंटरॉगेशन दो नॉट थ्रू आउट इंटरॉगेशन. त्या जो व्यक्ती अरेस्ट केलाय त्या व्यक्तीला त्याच्या चॉईसचा म्हणजे त्याच्या संमतीच्या वकिलाला भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुठलाही पोलीस ऑफिसर किंवा कुठलाही व्यक्ती ज्या व्यक्तीला अरेस्ट केले त्याला अडवू शकत नाही की तुम्ही पोलीस वकिलाला भेटू शकणार नाही किंवा नाही. त्या व्यक्तीला पूर्णपणे अधिकार आहे त्याच्या चॉईसचा, त्याच्या मताचा. जो वकील आहे, त्यांचा जो वकील आहे, त्यांना भेटण्याचा पूर्णपणे त्या व्यक्तीला अधिकार आहे. कलम 42 काय सांगतं, अरेस्ट ऑन रिफ्युजल टू गिव्ह नेम अँड रेसिडेन्स.
व्हेन सबसेक्शन 1 काय सांगते त्याचं, व्हेन एनी पर्सन हू इन द प्रेझेन्स ऑफ अ पोलीस ऑफिसर has committed or has been accused of committing a non-cognizable offense refuses on demand of such officer to give his name and residence or gives a name or residence which such officer has reason to believe to be false, he may be arrested by such officer in order that his name and residence may be ascertained. आता याच्यामध्ये असं सांगितलंय की याच्यामध्ये आता नॉन कॉग्निटिव्ह ऑफेन्समध्ये बद्दल बोलण्यात आले की एखाद्या व्यक्तीने पोलीस ऑफिसर समोर हॅज बीन अक्यूज ऑफ कमिटिंग अ नॉन कॉग्निटिव्ह ऑफेन्स, एखाद्या पोलीस ऑफिसर समोर नॉन कॉग्निटिव्ह ऑफेन्स म्हणजे अदखलपात्र गुन्हा, जो गुन्हा दखलपात्र नाहीये तो गुन्हा केलेला आहे, पण त्या गुन्ह्यामध्ये अरेस्ट करता येत नाही पोलीस ऑफिसरला. पण ज्यावेळेस पोलीस ऑफिसर त्याचं नाव आणि त्याचा पत्ता हे डिटेल जेव्हा विचारतात त्यावेळेस त्या व्यक्तीने जर का ते नाव आणि पत्ता सांगण्यास विरोध दर्शवला किंवा सांगितला पण तो पोलीस ऑफिसरला असं वाटलं की हा पत्ता आणि नाव खोटं सांगतोय बा, त्या किंवा त्याचा आता प्रत्येक व्यक्तीकडं काहीतरी आयडी प्रूफ हे असतं, आधार कार्ड, पॅन कार्ड काही असो ते असतं. त्या व्यक्तीने त्यावेळेस जर ते काही एखादा आयडी प्रूफ दाखवणं किंवा तो खरं बोलतोय हे त्यावेळेस पोलिसाला वाटत नाही की हा खरं बोलतोय, त्यावेळेस पोलीस ऑफिसर ह्या कलमनुसार त्या व्यक्तीला नॉन कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये अरेस्ट करू शकतात. पोस्ट कलम 2 काय सांगते त्याचं, व्हेन द ट्रू नेम अँड रेसिडेन्स ऑफ सच पर्सन हॅव बीन असर्टेन ही शॅल बी रिलीज ऑन हिज executing a bond with or without surety to appear before a magistrate if so required. ज्यावेळेस पोलीस ऑफिसरला वाटन की हे आता खरं नाव आणि रेसिडेन्स भेटलंय, त्यानंतर त्या व्यक्तीला त्याच्या पर्सनल बॉन्डवर एक्झिक्युटिंग अ बॉन्ड, त्या बॉन्डवर त्याला सोडण्यात येईल की मी ह्या तारखेला ह्या वेळेस त्या कन्सर्न कोर्टमध्ये ज्या कोर्टामध्ये ज्या मॅजिस्ट्रेट पुढे हजर व्हायचं त्या मॅजिस्ट्रेट पुढे मी हजर होईन, ह्या शपथपत्रावर त्या व्यक्तीला सोडण्यात येईल. कलम 2 नुसार प्रोव्हायडर काय सांगतो त्याचा, प्रोव्हाइडेड दॅट इफ सच पर्सन इज नॉट रेसिडेंट इन इंडिया द बॉन्ड शॅल बी सिक्युअर्ड बाय श्युरिटी ऑर श्युरिटी इज रेसिडेंट इन इंडिया. जो व्यक्ती आता बघितलंय पोट कलम 1 नुसार जर त्या व्यक्तीला जर अरेस्ट केली नॉन कॉग्निझेबल केसमध्ये, तर त्या व्यक्तीला अरेस्ट केली नाव आणि पत्ता हा चुकीचा सांगत असेल त्या कारणासाठी, आणि तो व्यक्ती जर का परदेशी नागरिक असेल तर त्या परदेशी नागरिकाला स्वतःच्या बॉन्डवर सोडता येणार नाही. त्याला भारतातील एखाद्या व्यक्ती ज्याच्या ओळखीचा तो नातेवाईक असो किंवा कोणी असो त्या व्यक्तीच्या बॉन्डवर त्या व्यक्तीला सोडण्यात येईल. पोट कलम 3 काय सांगते त्याचं, शुड द ट्रू नेम अँड रेसिडेन्स ऑफ सच पर्सन नॉट बी असर्टेन विदिन 24 hours फ्रॉम द टाइम ऑफ अरेस्ट or should be fail to execute the bond or if so required to furnish sufficient surety, he shall forthwith be forwarded to the nearest magistrate having jurisdiction. याच्यात काय सांगितलंय, 24 तासाच्या आतच्या जेव्हा अरेस्ट केलंय तेव्हापासून पुढे 24 तासापर्यंत त्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता हे जर खरं आहे का काय हे पूर्णपणे माहिती भेटली नाही आणि तो जर का समजा बॉन्ड श्युरिटी बॉन्ड देण्यास असमर्थ असेल तर त्यावेळेस त्याला 24 तासाच्या नंतर किंवा 24 तासापर्यंत त्याला कन्सर्न मॅजिस्ट्रेट पुढे हजर करणं हे पोलीस ऑफिसरचं कर्तव्य. कलम 43 काय सांगतं, अरेस्ट बाय प्रायव्हेट पर्सन अँड प्रोसिजर ऑन सच अरेस्ट. आता प्रायव्हेट पर्सन म्हणजे सामान्य नागरिक अरेस्ट करू शकतो का आणि कसं करता येईल हे आपण आता कलम 43 मध्ये बघू. सामान्य नागरिक म्हणजे जो पोलीस ऑफिसरही नाही, काही त्याला कुठलीही पॉवर नाही, तो गव्हर्नमेंट सर्वंटही नाही, काही नाही, एकदम सामान्य नागरिक आहे. तुमच्या आमच्या कुठलाही माणूस जो तुमच्या आमच्यासारखा सामान्य नागरिक आहे तो अरेस्ट करू शकतो का हे आपण आता कलम 43 मध्ये बघणार आहोत. एनी प्रायव्हेट पर्सन मे अरेस्ट ऑर कॉज टू बी अरेस्टेड एनी पर्सन हू इन हिज प्रेझेन्स कमिट्स अ नॉन बेलेबल अँड कॉग्निझेबल ऑफेन्स ऑर एनी प्रोक्लेम ऑफेंडर अँड विदाउट अननेसेसरी डिले शॅल मेक ओव्हर ऑर कॉज टू बी मेड over any person so arrested to a police officer or in the absence of a police officer take such person or cause him to be taken in custody to the nearest police station. आता याच्यामध्ये जे कारण दिले म्हणजे त्यांनी नॉन बेलेबल ऑफेन्स केला आहे किंवा तो दखलपात्र गुन्ह्यामध्ये आरोपी किंवा तो प्रोक्लेम ऑफेंडर आहे जो घोषित आहे, ज्याच्या विरुद्ध ज्याच्या डोक्यावर किंवा ज्याच्यावर एखादी इनाम ठेवलेला की हा व्यक्ती ह्या गुन्ह्यामध्ये इथं आवश्यक आहे, तो व्यक्ती कुठल्याही सामान्य नागरिकाला दिसला किंवा काही त्याची ओळख पटली
तर त्या व्यक्तीला सामान्य नागरिक अरेस्ट करून त्याला जवळच्या पोलीस ऑफिसरला किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला नेऊन देऊ शकतो. त्या व्यक्तीला त्या प्रायव्हेट पर्सनला अरेस्ट करण्याचा ह्या कलमनुसार पूर्णपणे अधिकार आहे. सबसेक्शन 2 काय सांगतं त्याचं, सेक्शन 43चं, इफ देअर इज अ रिझन टू बिलीव्ह दॅट सच पर्सन कम्स अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 41 अ पोलीस ऑफिसर शॅल रिअरेस्ट हिम. आता कलम 41 मध्ये आपण बघितले आधी की तो व्यक्तीने दखलपात्र गुन्हा केलाय, असं केलंय तसं केलंय, हा गुन्हा ज्या व्यक्तीला अरेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे तो पुरावे नष्ट करू शकतो, जे विटनेस आहेत त्यांना धमकवू शकतो, त्यांना लालसा देऊ शकतो, असे वगैरे वगैरे भरपूर कारण आहेत. त्या कारणाच्या अनुषंगाने त्या व्यक्तीला जर का अरेस्ट केली असेल प्रायव्हेट पर्सननी तर पोलीस ऑफिसर त्याला रिअरेस्ट करू शकतो. म्हणजे त्याला रिअरेस्ट करायची त्या पोलीस ऑफिसरला, जो व्यक्तीला सामान्य नागरिकांनी पोलीस स्टेशनला घेऊन आलाय पकडून, त्या व्यक्तीला तो पोलीस रिअरेस्ट करू शकतो ह्या पोटकलम 2 नुसार. पोटकलम 3 काय सांगतं, इफ देअर इज अ रिझन टू बिलीव्ह दॅट he has committed a non-cognizable offense and he refuses on the demand of a police officer to give his name and residence, or gives a name or residence which such officer has reason to believe to be false, he shall be dealt with under the provisions of section 42. But if there is no sufficient reason to believe that he has committed any offense, he shall be at once released. जसं आपण बघितलंय एखाद्या व्यक्तीने, आता सामान्य नागरिकाला तर माहित नाही की तो गुन्हा दखलपात्र गुन्हा आहे का नॉन बेलेबल आहे, पण त्याच्यासमोर जर एखादा गुन्हा घडला तर तो व्यक्ती त्या व्यक्तीला, जो व्यक्तीने गुन्हा घडलाय त्या व्यक्तीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये नेऊ शकतो. आणि पोलीस स्टेशनमध्ये नेल्यावर जर का समजा पोलीस ऑफिसरला वाटलं की हा गुन्हा नॉन कॉग्निजेबल गुन्हा आहे, तर नॉन कॉग्निजेबल गुन्ह्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता हे नोंदून घेतलं जाईल आणि त्याला सोडण्यात येईल. पण तो जर नाव आणि पत्ता जर तो चुकीचं सांगत असेल तर सेक्शन 42 नुसार प्रोसेस फॉलो केल्या जाईल की त्याला त्याचं नाव आणि पत्ता विचारला जाईल, त्याचं सगळं चौकशी केल्यानंतर चौकशी अंती त्या व्यक्तीला सोडून देण्यात येईल. 44 काय सांगतं, अरेस्ट बाय मॅजिस्ट्रेट, म्हणजे मॅजिस्ट्रेट अरेस्ट करू शकतात का. जज, मॅजिस्ट्रेट जे कोर्टाचे ऑफिसर असतात, जज ऑफ द जज, ते अरेस्ट करू शकतात का मॅजिस्ट्रेट. बघू आपण. व्हेन एनी ऑफेन्स इज कमिटेड इन द प्रेझेन्स ऑफ अ मॅजिस्ट्रेट, वेदर एक्झिक्युटिव्ह ऑर ज्युडिशियल, within his local jurisdiction, he may himself arrest or order any person to arrest the offender, and may thereupon, subject to the provisions herein contained, as to bail, commit the offender to custody. म्हणजे एखादा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असू द्या किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असू द्या. एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे तहसीलदार, तलाठी नाही, तलाठीच्या वरचे तहसीलदार, SDM सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, हे अशी व्यक्ती, कलेक्टर किंवा कोर्टातले जज, कोर्टातले मॅजिस्ट्रेट आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, हे 2 प्रकारचे मॅजिस्ट्रेट असतात, जो एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. तर यांच्यापैकी कोणालाही जर आढळून आलं, निदर्शनास आलं एखाद्या व्यक्तीने दखलपात्र गुन्हा केलाय बा, तर ते त्या व्यक्तीला अरेस्ट करू शकतात आणि सब्जेक्ट टू द बेल, म्हणजे त्या गुन्ह्यामध्ये जर बेल असेल तर बेल वगैरे ती प्रोसेस पुढे फॉलो केली जाईल, पण त्याला अरेस्ट करायचा अधिकार हा मॅजिस्ट्रेटला आहे. ते स्वतः करू शकतात किंवा त्यांच्या सबऑर्डिनेट ऑफिसरला किंवा कोणालाही सबऑर्डिनेट ऑफिसरला ते ऑर्डर देऊ शकतात की तुम्ही त्यांना अरेस्ट करून आणावा. सबसेक्शन 2 काय सांगतं त्याचं, एनी मॅजिस्ट्रेट वेदर एक्झिक्युटिव्ह ऑर ज्युडिशियल मे ॲट एनी टाइम अरेस्ट ऑर डायरेक्ट द अरेस्ट इन हिज प्रेझेन्स विदिन हिज लोकल जुरिडिक्शन ऑफ एनी पर्सन फॉर हुज अरेस्ट ही इज कॉम्पिटंट ॲट द टाइम अँड इन सर्कमस्टन्सेस टू इश्यू अ वॉरंट. याच्यात ते सांगितले की एनी मॅजिस्ट्रेट वेदर एक्झिक्युटिव्ह ऑर ज्युडिशियल मे ॲट एनी टाइम अरेस्ट ऑर डायरेक्ट द अरेस्ट इन हिज प्रेझेन्स, त्याच्या पुढं किंवा त्याच्या इन प्रेझेन्स म्हणजे तो तिथं उपस्थित असलं त्यावेळेस, म्हणजे मॅजिस्ट्रेट, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट तिथे उपस्थित असेल त्यावेळेस त्याच्या लोकल ज्युडिक्शन ऑफ एनी पर्सन फॉर हुज अरेस्ट ही इज कॉम्पिटंट. ते जर का कॉम्पिटंट असेल, त्यांच्या लोकल एरियामध्ये जर घडलेला गुन्हा असेल तर ते तर कॉम्पिटंट असणारच आहे, त्यांच्या लोकल एरियामध्ये घडलाय. पण ते ट्रॅव्हल करता करता दुसऱ्या ज्युरिडिक्शनमध्ये घडला असेल गुन्हा, तर तिथेही ते हे पॉवर त्यांची एक्सरसाइज करू शकतात. हे कलम 44 मध्ये सांगण्यात आलं आहे. कलम 45 काय सांगतं, प्रोटेक्शन ऑफ मेंबर्स ऑफ द आर्म फोर्सेस फ्रॉम अरेस्ट. आर्म फोर्सेसचे जे मेंबर आहेत, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, म्हणजे जे आपले जे फोर्सेसमधले जे मेंबर आहे त्या मेंबर्सला कोणतं प्रोटेक्शन दिलंय ते आपण याच्यात बघणार आहोत. सबसेक्शन 1 काय सांगतं त्याचं, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 41 to 44, नो मेंबर ऑफ द आर्म फोर्सेस ऑफ द युनियन शॅल बी अरेस्टेड
for anything done or purported to be done by him in the discharge of his official duties except after obtaining the consent of the central government. डिस्चार्ज ऑफ द ऑफिशियल ड्युटी हे लक्षात ठेवा. त्यांची ऑफिशियल ड्युटी म्हणजे आता सीआरपीएफचा जवान किंवा आर्मीचा जवान किंवा कुठलाही जवान जो ड्युटी बजावण्यासाठी इथं आलाय, तर त्या व्यक्तीकडून जर ड्युटी बजावताना जर कुठला गुन्हा घडला असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कन्सेंट शिवाय अरेस्ट करता येणार नाही. पण तो व्यक्ती जर का सुट्ट्यावर आला असेल, इथं सुट्टीमध्ये आल्यानंतर जर त्याच्याकडून काही गुन्हा घडला असेल तर तो इथलचाच नागरिक आहे असं गृहीत धरून त्याला अरेस्ट केले जाऊ शकते. इथं फक्त एवढंच सांगितलं, इन डिस्चार्ज ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी. त्याची ऑफिशियल ड्युटी करत असताना जर त्याच्याकडून जर तो गुन्हा घडला असेल एखादा, तर त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी लागन. त्यावेळेस कलम 41 आणि 44 त्याला 41 ते 44 पर्यंतच्या कलम त्याला लागू पडणार नाही. त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आर्म फोर्सेसच्या व्यक्तीला कोणालाही अरेस्ट करण्याचा अधिकार नाही. 2 काय सांगतं, द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन डायरेक्ट दॅट द प्रोव्हिजन्स ऑफ सबसेक्शन 1 shall apply to such class or category of the members of the force charged with the maintenance of public order as may be specified therein, wherever they may be serving, and thereupon the provisions of that subsection shall apply as if for the expression central government occurring therein the expression state government were substituted. जर एखाद्या वेळेस राज्य सरकारचे कर्मचारी आहेत, जसं SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, ते राज्य सरकारचे कर्मचारी डायरेक्ट, तर त्यावेळेस सुद्धा ते व्यक्ती जर का सुट्ट्यावर आले असेल तर त्यांना अरेस्ट केलं जाऊ शकतं. पण ते व्यक्ती ड्युटी करत असताना त्यांच्याकडून काही गुन्हा घडला असेल तर त्यावेळेस त्यांना राज्य सरकारची परवानगी घेणं अत्यंत आवश्यक आहे. राज्य सरकारची परवानगी घेतल्याशिवाय त्या आर्म फोर्सेसच्या व्यक्तीला अरेस्ट करता येणार नाही. कलम 46 काय सांगतं, अरेस्ट हाऊ मेड. अरेस्ट कशी केली जाते हे आपण आता बघणार आहोत. अरेस्ट कशी केली जाते खूप महत्त्वाचा सेक्शन आहे हा, व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन. म्हणजे अरेस्ट कशी करायची किंवा एखाद्या कुठल्याही व्यक्तीला अरेस्ट कशी केली जाते हे आपण आता ह्या कलममध्ये बघणार आहोत. सबसेक्शन 1 काय सांगते त्याचं, इन मेकिंग अन अरेस्ट द पोलीस ऑफिसर ऑर अदर पर्सन मेकिंग द सेम शॅल ॲक्च्युअली टच ऑर कन्फाईन द बॉडी ऑफ द पर्सन टू बी अरेस्टेड अनलेस देअर बी अ सबमिशन टू द कस्टडी बाय वर्ड ऑर ॲक्शन. त्या व्यक्तीच्या बॉडीला टच करणं किंवा कन्फाईन करणं किंवा पकडणं किंवा टच करणं ह्या 2च गोष्टी ते करू शकतात. त्यांना कुठल्याही आता ह्या सबसेक्शनपर्यंत तरी कुठलेही मारण्याचा किंवा कुठलाही एक्स्ट्रा फोर्स लावण्याचा कुठलाही अधिकार कोणालाही ह्या इथपर्यंत तरी दिला नाही. पुढे दिलाय ते आपण बघणार आहोत. आतापर्यंत त्या व्यक्तीला समजा सामान्य कुठल्याही व्यक्तीला अरेस्ट करायला पोलीसवाले आले, पोलीस ऑफिसर जर आले कुठली, तर त्यांनी फक्त त्यांना सांगणं की ह्या गुन्ह्यामध्ये असं तुमच्यावर FIR झालेली आहे, ह्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यावेळेस ते त्यांना शब्दांनी किंवा पकडून घेऊन जाऊ शकतात. पण त्यांना कुठल्याही प्रकारचा अत्याचार किंवा मारणं किंवा असं काहीही करण्याचा अधिकार कुठल्याही पोलीस ऑफिसरला किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला, कुठल्याही सामान्य नागरिकाला ह्या कायद्याने किंवा कुठल्याही कायद्याने दिलेला नाही. प्रोव्हायडो काय सांगतो याचा, प्रोव्हाइडेड दॅट where a woman is to be arrested unless the circumstances indicate to the contrary, her submission to custody on an oral intimation of arrest shall be presumed, and unless the circumstances otherwise require or unless the police officer is a female, the police officer shall not touch the person of the woman for making her arrest. Male police officer, पुरुष पोलीस ऑफिसर हे महिला गुन्हेगाराला अटक करू शकणार नाही जोपर्यंत की अशी कंडिशन नाही की ज्या कंडिशनमध्ये ते महिला पोलीस ऑफिसरही आणू शकत नाही आणि ती जी महिलेने गुन्हा केला आहे तो अशा पद्धतीचा गुन्हा आहे की तिला ते सोडूही शकत नाही. त्यावेळेस त्यांना महिला पोलीस ऑफिसरला आणणं अत्यंत आवश्यक आहे आणि महिला गुन्हेगाराला महिला पोलीस ऑफिसरनीच अरेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या प्रोव्हायझोनुसार सांगण्यात आलं आहे. सबसेक्शन 2 काय सांगतं, if such person forcibly resists the endeavor to arrest him or attempts to avoid the arrest, such police officer or other person may use all means necessary to effect the arrest. आता याच्यामध्ये असं सांगण्यात आलंय की ज्या व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस ऑफिसर आलेत तो व्यक्ती आता
सामान्य नागरिक असन तर तो चांगल्या पद्धतीनं ऐकून पोलीस ऑफिसर सोबत चालल्या जाईल. पण एखादा अट्टल गुन्हेगार असन, एखादा सराईत गुन्हेगार असन तर त्या व्यक्तीला एक रिझनेबल फोर्स लावणं किंवा जी काही पोलिसांची पॉवर आहे ती पोलिसांची पॉवर दाखवून त्या व्यक्तीला अटक करणं अत्यंत आवश्यक आहे. कायद्याची प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्या व्यक्तीला फोर्सचा वापर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ह्या कलम सबसेक्शन 2 नुसार सांगण्यात आलं आहे की पोलीस ऑफिसर त्यावेळेस ऑल मीन्स म्हणजे सगळे कुठलेही प्रकार वापरून त्या व्यक्तीला ते अरेस्ट करण्यासाठी प्रकार वापरून त्या व्यक्तीला अरेस्ट करू शकतात. सबसेक्शन 3 काय सांगतं, नथिंग इन दिस सेक्शन गिव्स अ राईट टू कॉज द डेथ ऑफ अ पर्सन हु इज नॉट अक्यूज ऑफ एन ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ ऑर विथ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. जो व्यक्ती, आता याच्यामध्ये सांगितले की जो व्यक्ती लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे जन्मठेप आणि फाशीची शिक्षा म्हणजे डेथ ह्या गुन्ह्याचा जर तो गुन्हेगार नसेल तर त्या व्यक्तीला मारण्याचा अधिकार, जीवे मारण्याचा अधिकार ह्या सेक्शनमध्ये दिलेला नाहीये असं सबसेक्शन 3 सांगतं. सबसेक्शन 4 काय सांगतं, सेव्ह इन एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस नो वुमन शॅल बी अरेस्टेड आफ्टर सनसेट ऑर बिफोर सनराइज and where such exceptional circumstances exist, the women police officer shall, by making a written report, obtain the prior permission of the judicial magistrate of the first class within whose local jurisdiction of the offence is committed or the arrest is to be made. एखाद्या महिलेला सूर्य मावळल्यानंतर किंवा सूर्य उदयाच्या अगोदर अरेस्ट करता येणार नाही. पण असं एखादं एक्सेप्शनल सर्कमस्टन्स आहे की त्या एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेसमध्ये विशिष्ट प्रकारची त्या व्यक्तीने जर गुन्हा केलेला आहे तो गुन्हा त्या व्यक्तीला तिथं सोडून देणं किंवा त्याला त्याच्या संमतीवर सोडून देणं की तुम्ही उद्या सकाळी येऊन अरेस्ट व्हा किंवा असं काही, हे अशक्य आहे. त्यावेळेस त्या महिलेला अरेस्ट करण्यासाठी सनराईज झाल्यानंतर म्हणजे सूर्य उदयाच्या आधी, सूर्य मावळल्यानंतर जर त्या महिलेला जर अरेस्ट करायचं असेल तर तिथलच्या लोकल एरियातील मॅजिस्ट्रेटची ऑर्डर आणणं अत्यंत आवश्यक आहे त्या महिलेला अरेस्ट करण्यासाठी. कलम 48 काय सांगतं, सर्च ऑफ प्लेस एंटर्ड बाय पर्सन सॉट टू बी अरेस्टेड इफ एनी पर्सन ऍक्टिंग अंडर अ वॉरंट ऑफ अरेस्ट or any police officer having authority to arrest has reason to believe that the person to be arrested has entered into or is within any place, any person residing in or being in charge of such place shall, on demand of such person acting as aforesaid or such police officer, allow him free ingress thereto and afford all reasonable facility for a search therein. आता एखादा व्यक्ती, ज्या व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस आले आणि तो व्यक्ती पळून जाऊन दुसऱ्या घरामध्ये किंवा दुसऱ्या कुठेही एखाद्या रेसिडेन्शियल एरिया म्हणा किंवा कुठलंही मंदिर किंवा अजून काही म्हणा तिथं जाऊन तो लपलाय किंवा तिथं जाऊन तो घुसलाय, तर त्या ठिकाणी लपण्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो जाऊन लपलाय त्या ठिकाणच्या तिथलचे जे अधिकारी किंवा तिथलचे जो व्यक्ती, त्या व्यक्तीकडे त्या एरियाची निगराणीची जी पॉवर त्या व्यक्तीला दिलेली आहे त्या व्यक्तीच्या परमिशन घेऊन किंवा त्या व्यक्तीच्या संमतीने त्या घरामध्ये किंवा त्या जागेमध्ये जाऊन पोलीस ऑफिसर हे सर्च करून त्या व्यक्तीला सापडून अरेस्ट करू शकतात. सबसेक्शन 2 काय सांगतं, इफ इनग्रेस टू सच प्लेस कॅन नॉट बी ऑब्टेन अंडर सबसेक्शन 1 इट शॅल बी लॉफुल इन एनी केस फॉर अ पर्सन ऍक्टिंग अंडर अ वॉरंट and in any case in which a warrant may issue but cannot be obtained without affording the person to be arrested an opportunity of escape for a police officer or enter such place and search therein, and in order to effect an entrance into such place to break open any outdoor or inner door or window of any house or place, whether that of the person to be arrested or of any other person, if after notification of his authority and purpose and demand of admittance duly made, he cannot otherwise obtain admittance. एखाद्या व्यक्तीला म्हणजे जो व्यक्ती आता एखाद्या रेसिडेन्समध्ये किंवा कुठल्याही एका ठिकाणी घुसलाय आणि त्या व्यक्तीच्या विरोधात वॉरंट आहे, पोलीस ऑफिसर त्यांना सर्च करतात. त्या पोलीस ऑफिसरला जर सबसेक्शन 1 नुसार जर आतमध्ये जाण्याची परवानगी भेटली नाही
आणि सबसेक्शन 2 काय सांगतं की त्या व्यक्ती आतमध्ये जाण्याची परवानगीला जर वेळ लागत असेल आणि तितक्या वेळामध्ये जर का तो व्यक्ती जर का पळून जात असेल किंवा तिथून जर का निसटून जात असेल त्या जागेमधून, तर पोलीस ऑफिसर तिथलचे इनर डोअर किंवा आउटर डोअर म्हणजे खिडकी दरवाजे हे ब्रेक करून म्हणजे ते दरवाजा खिडकी तोडून आत जाऊन त्या व्यक्तीला अरेस्ट करू शकतात. त्या व्यक्तीला पळून जाण्यास कुठलाही जर त्याला वेळ भेटत असेल त्या व्यक्तीला पळून जाण्यासाठी ती परमिशन भेटेपर्यंत किंवा तो त्यांच्याकडून जे इन्स्टिट्यूटचे मालक आहेत किंवा जे इन्स्टिट्यूटचे ओनर आहेत त्यांच्याकडून परमिशन भेटेपर्यंत तो व्यक्ती जर का पळून जात असेल तर तितक्या वेळामध्ये पोलीस ऑफिसर हे तिथलचं दरवाजा खिडकी वगैरे ब्रेक करून आतमध्ये जाऊन त्या व्यक्तीच्या विरुद्ध त्या व्यक्तीला अरेस्ट करू शकतात. प्रोव्हायडर काय सांगतो त्याचा, provided that if any such place is an apartment in the actual occupancy of a female who according to custom does not appear in public, such person or police officer shall before entering such apartment give notice to such female that she is at liberty to withdraw and shall afford her every reasonable facility for withdrawing and may then break open the apartment and enter it. एखादी जी जागा आहे ती जागा जर समजा महिलांची जागा असेल, त्या महिलांचे आणि त्या महिला त्यांच्या कस्टमनुसार जर का पब्लिकमध्ये येण्यास त्यांना परमिशन नसेल तर त्या महिलांना त्यांना त्या जागेतून निघून जाण्यासाठी पूर्ण वेळ हा पोलीस ऑफिसरला देणं बंधनकारक आहे. आणि त्या महिला तिथून निघून गेल्यानंतर पोलीस ऑफिसर मग त्यानंतर ते दरवाजे वगैरे ब्रेक करून किंवा आतमध्ये डायरेक्ट जाऊन त्या ज्या व्यक्तीच्या विरोधात त्यांच्याकडे वॉरंट आहे त्या व्यक्तीला ते अरेस्ट करू शकतात. सबसेक्शन 3 काय सांगतं, एनी पोलीस ऑफिसर और अदर पर्सन ऑथराइज टू मेक एन अरेस्ट मे ब्रेक ओपन एनी आउटर और इनर डोअर और विंडो ऑफ एनी हाउस और प्लेस इन ऑर्डर टू liberate himself or any other person who having lawfully entered for the purpose of making an arrest is detained therein. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की कुठलाही पोलीस ऑफिसर और अदर पर्सन ऑथराइज टू मेक एन अरेस्ट मे ब्रेक ओपन, दरवाजा खिडक्या बाहेरची खिडकी आतमधली खिडकी दरवाजा हे ब्रेक करून आतमध्ये जाऊ शकतात. ह्या पूर्ण सेक्शनमध्ये एवढंच सांगितलेलं आहे फक्त की कुठलाही व्यक्ती कुठेही लपून बसला असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्ती तिथं लपून बसलाय मग तिथं पोलीस ऑफिसरला जाता येणार नाही किंवा काही नाही. पोलीस ऑफिसर तिथलचा दरवाजा खिडकी आतमध्ये तोडून जाऊ शकतात, त्या व्यक्तीला अरेस्ट करू शकतात. ज्या व्यक्तीच्या विरोधात पोलीस ऑफिसर यांच्याकडे वॉरंट आहे त्याचं, त्या व्यक्तीला ते कुठल्याही मार्गाने अरेस्ट करू शकतात आणि त्यांना अरेस्ट करण्याची पॉवर ह्या सेक्शन 47 नुसार फौजदारी प्रक्रियेच्या सेक्शन 47 नुसार त्यांना ही पॉवर आलेली आहे. सेक्शन 48 काय सांगतं, परस्युएंट ऑफ ऑफेंडर इनटू अदर ज्युरिडिक्शन अ पोलीस ऑफिसर मे फॉर द पर्पज ऑफ अरेस्टिंग विदाउट वॉरंट एनी पर्सन whom he is authorized to arrest pursue such person into any place in India. म्हणजे विदाउट वॉरंट म्हणजे दखलपात्र गुन्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर अरेस्ट करायची असेल किंवा त्या व्यक्ती दखलपात्र गुन्हा घडला आहे त्या व्यक्तीला अटक करायची असेल तर पोलीस ऑफिसरला ह्या सेक्शननुसार परस्यू म्हणजे त्याचा पाठलाग थ्रू आउट द इंडिया पूर्ण इंडियामध्ये त्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला पकडण्याची पॉवर ह्या सेक्शननुसार त्यांना आलेली आहे. म्हणजे परस्यू म्हणजे त्याचं ते पाठलाग करू शकतात. जसे ह्या राज्यातून त्या राज्यात दुसऱ्या राज्यात जर तो व्यक्ती पळून गेला असेल त्याची तिथं माहिती भेटली असेल तर पोलीस ऑफिसर त्या राज्यात जाऊन त्या व्यक्तीला अरेस्ट करून आणू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये कळवा. याच्या पुढील आपण ज्या व्यक्तीला अरेस्ट केली त्याची पॉवर आपण कलम 49 पासून ते 60A पर्यंत आपण पार्ट 2 मध्ये ह्या व्हिडिओचा पार्ट 2 आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये आपण आता बघितलं की अरेस्ट कोण करू शकतं आणि कशा पद्धतीने अरेस्ट होते हे आपण आता बघितलं. आता याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की जो व्यक्तीला अरेस्ट केलंय त्याचे काय अधिकार आहे, त्याला कुठले कुठले अधिकार राईट दिलेले ह्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये कुठले कुठले अधिकार त्याला दिले हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचं कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.